आज सकाळी झालं असं की दर्शन म्हणत होते, चल म्हणे उद्यापासून तुला रनिंगला येतो, खूप जास्त मोठू दिसत आहे म्हणे तू, लग्नाआधी तर खूप बारीक होती म्हणे, आता किती जास्त मोठी दिसत आहे म्हणे, तर चल तुला रनिंगला नेतो म्हणे रोज रोज. सकाळी उठजो म्हणे 4 वाजता, माहितीये 4 वाजता उठजो. 4 वाजता करून माहितीये किती वाजता उठली? अर्ध्या रात्री 1:45 म्हणजे 1:45 वाजता उठून बसली. दर्शनला उठवलं, चला रनिंगला जायचं. दर्शन बोलले झोप म्हणे चुपचाप, 1:45 वाजलेले आहेत आता. मग झोपली. मी तेच म्हटलं अलार्म का बरं नाही वाजला माझ्या मोबाईलचा. मग उठली 4 वाजता, अलार्म वाजला आणि दर्शनला उठवलं की उठा. 4 वाजले आणि पुन्हा झोपून गेली तर उठलीच नाही, डबल उठली. मग 7 वाजता दर्शन म्हणे वा भाई, अशी रनिंग करायला जाशील तर कधीच तू बारीक नाही होशील, अजून मोठं होत जाशील म्हणे. मी घरचे कामं वगैरे केले आणि घर सप्पा करता करता मला दर्शनचे लग्नाचे शूज सापडले. घरातले जाळे वगैरे काढून घेतली. मी इतके दिवसाची मागं लागली, काढूनच नव्हते देत. मग मी स्वतःच काढून घेतले आणि त्यानंतर झाडाला माझ्या पाणी वगैरे टाकून दिलं. आणि मला नाही का आज अजून एक चाट बसली. अंगणवाडीत बोलवलं होतं आधार कार्ड घेऊन या म्हणे, असंच काम आहे. आणि तिथं गेल्यावर पाहतो तर काय बाई, बोटामधून रक्तच काढून घेतलं माझ्या. आणि मग आम्ही गेलो मोर्शीला गेल्याबरोबर बघा मोर्शीमध्ये आज उंट पण दिसले होते आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो होतो इलेक्ट्रिकच्या शॉपमध्ये. दर्शनला काहीतरी वावरासाठी सामान घ्यायचं होतं. बघा इतका मोठा पसारा धरासाठी नेत असते मला मोर्शीला, इच्छेसाठी दररोज मोर्शी नेत असते माझ्या नवरा मला. घरी आली, चहा मांडमध्ये आल्या चहा मांडायला गेली तर हा एक कांड झाला बाई. मग काय सामान आणलं ते काडकूड केलं. आणि सो असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि हो अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.